श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहून सन्मुखा कर जोडून ऐका नमन करी साष्टांगी एक असे माझी विनंती निरोपावे. आम्हा प्रति आमुचे पूर्वजे कवणे रीती सेवा केली. श्री गुरुची ऐकोली शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारून एक चित्ते करुणी मन ऐक शिष्या. नामधारका पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुसी भेटले वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे परिये सातयाचे नाम सायनदेव केली पूजा भक्तिभावे त्यावरी प्रीती अति स्नेह आमचे श्री गुरुमूर्तीचा तेथुनी आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियेसी ख्याती झाली दाही दिशी कीर्ती वाढली बहुते परी येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती नामनुसे सरस्वती भक्तवत्सल अवधारी तुमचा पूर्वज जो का होता सायनदेव नामे ख्याता त्याने ऐकिला वृत्तांता महिमा श्री गुरु यतीचा भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी आनंद बहु मानसी हर्षे निर्भर होऊन या साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत केशे करुणी पाद झाडित भक्तिभावे परियेसा कर संपुट जोडोनी स्तुती करी एकाग्रमणी त्रैमूर्ती तुची जाण म्हणे श्री गुरुस्वामी आनंद जललोचनी निघे संतोषे बहुमनी नवविधा भक्ती करुणी स्तुती केली गुरुची संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती माथा हस्त ठेवणी म्हणती परमभक्त तुची आम्हा तू वाजे का स्तुती केली तेणे मन माझे झाले तुझा वरदान दिदले वंशवंशी माझे दास स्नान करुणी संगमासी पूजा करी अश्वत्थासी त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती गुरु निरोप जेणे रीती आला तो स्नान करुणी षोडशोपचारे गुरुसी पूजा करी भक्तीसी अनेक परिपक्वानेसी भिक्षा केली श्री गुरु ते भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान कृपा असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे ऐकोनी श्री गुरुचे वचन सायनदेव सांगे विस्तारून कन्या पुत्र बंधुजन क्षेम असती स्वामी उत्तरकंची म्हणी जे ग्रामी वसोनी असतो आम्ही तुझे कृपेने समस्त क्षेमी असो देवास कृपा सिंधू पुत्रवर्ग बंधुजन करीती संसार यातना आपुली मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हसून आमची सेवा असे कठीण आम्हा आवास बहुता ठाई एके समयारण्यात अथवा राहू नगरात आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती ऐकोनी विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारी येणे परी श्री गुरुसी सायनदेव भक्तीसी विनवी तसे परियसी संतोषले श्री गुरुमूर्ती श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असेल तुझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार स्थिर करुणी अंतःकरण करिता सेवा श्री गुरुचरण झाले मास 3 जाण ऐक शिष्या नामकरणी वर्तता असे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी सवे घेतले तयासी समस्तांते वारुणी भक्ता सहित संगमासी गेले श्री गुरु निशी सवयासी बैसते झाले अश्वत्थासी सुख गोष्टी करीत देखा दिवस गेला अस्तमानी श्री गुरु विचार करीती मनी दृढ याचे अंतःकरण कैसे असे पाहू म्हणती उठविती वारा अवचित्ती तेणे वृक्ष पडो पाहती पर्जन्य आला महाख्याती मुसळ धारा वर्षती जो का विप्र होता जवळी आश्रय केला वृक्षातळी वस्त्रे करुणी श्री गुरु सी पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे का उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परियेसी येणे परी आम दोन्ही पर्जन्य आला महाक्षोणी आणि कवारा उठोनी वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती विप्रासी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हसनी नको पाहू आपुले नयनी उभय पार्श्वी परियेसा येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापुर वेशीपाशी जाऊनी थोर हाकारिले द्वारपाळा तयासी सांगीता वृत्तांत आणून दिला अग्नी त्वरित तो घालून या भांडियात घेऊन गेला परियेसा न दिसे मार्ग अंधकार विजेच्या तेजे जातो नरमनी करीत असे विचार श्री गुरूंनी माते निरोपिले दोन्हीकडे न पाहे म्हणती श्री गुरु माते निरोप देती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तयवेळी आपुले दक्षिण दिशेसी पाहतात देखे सर्पासी भिवनी पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग वाट सोडून या जाय राणी सवेची येती सर्पदोनी तेव्हा विप्रभा भिवोनी अतिशीघ्र जातसे स्मरता झाला श्री गुरुसी एको भावे धैर्यसी जातो विप्र शीघ्रेसी पातला संगमा जवळिके दुरुनी देखी श्री गुरुसी सहस्त्र दीप ज्योतींसी दिसती विप्र बहुवसी वेदध्वनी ऐकतसे जवळी जाता द्विजवरू एकले दिसती श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वाल्य केले अग्निसी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावदेसी पाहतसे श्रीगुरुते दोन्ही सर्प येऊनी श्रीगुरुते वंदोनी सवेची गेले निघोनी पूर्वीच विप्र भ्याला असे श्रीगुरु पुसती विप्रासी कागा भयभीत झालासी आम्ही तुते रक्षावयाचे सर्प दोन्ही पाठविले न धरी भय आता काही आमची सेवा कठीण पाही विचारून आपल्या देही अंगीकारावी गुरुसेवा गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे
कळी काळात ते न भिणे तया शिष्ये परियेसा श्री गुरु भक्त म्हणती विप्रासी सांगेन कथा सेन सुरसी न गमे वेळ रात्रीसी ब्रह्म मुहूर्त होय तव शंभू सांगे गिरिजेसी सर्व साध्य गुरुभक्तीसी करावी एको भावेसी जोची शिव तोची गुरु तयाचे एक आख्यान सांगेन तुझं विस्तार म्हण एक चित्त करुणी मन ऐक गिरिजे म्हणत असे गुरुभक्तीचे सुलभपण तत्काळ साध्य होय जाण अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियसा नाना तप अनुष्ठान करीती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करील साध्य होय तत्काळ यज्ञदान तपफळ सर्व सिद्धी त्यासी होय याचा एक दृष्टांत सांगेन ऐक असे विचित्र ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियसी त्यासी झाला एक पुत्र अति लावण्य सुंदर सकल कर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी परियसी करावे अविद्या अभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नाना परी करीत असे ब्रह्मचारी वर्तताय से येणे करी अपूर्व एक वर्तले वर्तताय के दिवसी आला पर्जन्य बहुवसी पर्णशाळा परियसी गळत होती गुरुची तयावेळी शिष्यासी निरोप दिला गुरु कैसी त्वरित करावे आम्हासी गृह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत परियेसी गृह करावे दृढेसी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करी गा गृह ऐसे ऐसा गुरु निरोप देती तेची समय गुरुची सती सांगत असे अति प्रीती माते कंचुकी आणावी नसेल विनली अथवा शिवली विचित्रे रंगी पाहिजे केली माझ्या अंगाप्रमाणे वहिनी त्वरित आणि म्हणत असे गुरुपुत्र म्हणे त्यासी मागेन ऐक तुम्हासी पादुका आणाव्या मग जैसी चाले जैसी उदकावरी अथवा चिखल न लागे तयासी न व्हावी अधिक पायासी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जाय तेथे घेऊन जायसी तुकिया अवसरी गुरुकन्या काय करी जाता त्याचा पालवदरी आपणासी काही आणावे तान वाडे दोन्ही आपणासी घेऊन यावे परियसी आणि का आपणा खेळावे असी घरकुल एक आणावे कुंजराचे दंते बरवे घरकुल तुवा करावे एकच स्तंभी असावे कधी न तुटे नो हे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कार सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरा भितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावे पाकयत्न मडकी करुणी आणि का सांगेन मी तुझं रांधणे करावे शिकवी मज पाक केली उष्ण सहज असो नये अन्न जाणा पाक करीती मडकेसी न लागे काजळ परियसी आणोनी देगा भांडी ऐसी आणि सर्व सोपस्कार गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्यराणे निघता झाला तत्क्षणी महारण्य प्रवेशाला पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला त्यावेळी पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त गुरूंनी मागिले जे जे वस्त कमणे परी साध्य होय मग म्हणे अवधूत तया बाळका ते अभय देत सांगेन एक तुझे हित जेणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निधान काशीपुर महास्थान सकळाभिष्टे साधतील काशीपुर असे महास्थान तुवा जाताची जाण होईल तुझी मन कामना संदेह न धरी मनात ऐकोन या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात ऐसे म्हणता तापसी आपण नेईन म्हणे हर्षी तुझ करिता आपणासी यात्रा घडे लाभ थोर तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे तयेवेळी बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरोप देती नेणो यात्रा आहे कैसी कवणे परी रहा टावे तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक पहिले मणिकर्णिकेसी स्नान करावे नेमेसी जाऊन या विनायकासी पांचाळेश्वर नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊनी कंबळेश्वर पूजा करी गा भावेसी ललिता देवी पूजनी मग जावे तेथोनी जरासंदेश्वर सगुणी पूजा करी गा भक्तीसी सोमनाथ असे थोर पूजा शूळ टंकेश्वर तया पुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मोश्वरी पशुपतीश्वर निका पूजा करुणी बाळका पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वर वंदुनी पुढे जावे एकोमनी चंद्रेश्वरासी नमोनी पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा पूजा करून ऐका वसिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंदेश्वर पूजिलिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजानिका पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी मनोभावे
चतुर्वक्त्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करुणिया पुनः प्रकामेश्वर असे खूण पुढे ईश्वर ईशान असे चंडी चंडीश्वरा जाण पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर धुंडी राज मनोहर अर्ची राजराजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी परान्न परद्रव्येश्वरासी पाणीग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजन ज्ञान वापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर सुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करिगा बाळका अविमुक्तेश्वरासी तुवा जाऊनिया हर्षी पूजा करिगा भावेसी मोदादी पंच विनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जेथे असे मन्मथारी विश्वनाथ परियेसा बाळा तुवा येणे पर्यंतर गृहयात्रा करी मुक्ती मंडपा भितरी जाऊनी नमस्कारावे ऐसी यात्रा करुणी विश्वनाथा ते नमुनी मग निघावे तेथुनी दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथोनी निघावे हर्षी मोदादी पंचविनायकासी पूजा करावी भक्तीसी धुंडी राज पूजी मग पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्ती भावे स्नान धर्म कुपेसी श्राद्धादी विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरासंदेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वराहेश्वरा भक्तीसी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करा श्रद्धेसी प्रयाग तीर्थी पर्येसी स्नान श्राद्ध करावे पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करिगा भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्तीपूर्वी पूजा करेगा ब्रह्मचारी तिळ भांडेश्वर देखा पूजा करुणी पुढे ऐका रेवा कुंडी स्नान निका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर पूजन मन कामना पावेन जाण ऐक ब्रह्मचारी पुढे 64 योगिनी पूजा करिगा एकोमनी कुक्कुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपावा वाराणस्या दक्षिणांगे कुक्कुटो नाम वये द्विज तस्य स्मरण मात्रेण दुःस्वप्न सुस्वप्नो भवेत् पुढे मासोपवासासी पूजिजे गोबाईसी 7 कवड्या घालून या तिसी नमन भावे करावे शुक्र कुपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमुन पूजा करी भावेसी धुंडी राजा ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वरा अर्चोन दंडपाणी पूजावा आनंद भैरवासी वंदुनी महाद्वार जाऊनी साष्टांगेसी नमुनी विश्वनाथा अर्चिजे ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करिगा हर्षे योगी राज सांगत असे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैशी संकल्प करुणी मानसी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करावे महाहर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणांतरी पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे किराणा धूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण नामे असती सगुण ऐक बाळा एक चित्ते ऐशा परी पंचगंगेसी स्नान करिगा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करिगा केशवा गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा मयुषादित्य पूजेसी जावे तुवा भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती मुक्ती